सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला कामामध्ये अडचणी येतील, ज्यामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये सापडाल. कुटुंबामध्ये तुमच्या ताणतणाव निर्माण होईल, ज्यामुळे वादामध्ये पडणं तुम्हाला टाळावं लागेल. तुम्ही जर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की करा. मुलांना नोकरी मिळेल. बुद्धी आणि चातुर्यानं तुम्ही निर्णय घ्याल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांची नातेवाईकांकडनं फसवणूक होऊ शकते. कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी नीट विचार करा. तुम्हाला शिक्षणामध्ये अडचणी येतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं वैवाहिक जीवन हे आनंदी राहील. तुम्हाला संयमानं कामं करावी लागतील. कोणतंही काम तुम्ही घाईघाईनं करू नका. काही गोष्टी तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. कौटुंबिक प्रतिष्ठा तुमची वाढीस लागेल. व्यावसायिकांना नवीन योजना अंमलात आणाव्या लागतील, तरच तुम्हाला मोठा नफा मिळेल. आज संध्याकाळी तुमचं आरोग्य थोडं बिघडू शकतं. आज तुमच्या मुलांना नोकरीमध्ये यश मिळेल. बुद्धी आणि चातुर्यानं तुम्ही आज कुठलाही निर्णय घ्याल. तुमच्या कुटुंबामध्ये मात्र थोडासा ताणतणाव निर्माण होईल, त्यामुळे बायकोशी वाद घालणं टाळावं. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कोणत्याही वादामध्ये पडणं टाळा. शक्यतो तुमच्या शेजाऱ्यांशी वादामध्ये पडणं नक्कीच टाळा, कारण तुम्हाला भविष्यामध्ये यामुळे मोठ्या समस्या येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होत असतील तर तुम्ही स्वतःहून शांत राहा. आज तुमची आर्थिक प्रगती होईल. जोडीदाराचा तुम्ही आज सल्ला घ्या. बोलण्यामध्ये गोडवा ठेवा. दोघांमध्येही वाद होतील. आज तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे दूर होतील. तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव देखील पाहायला मिळतील. काही गोष्टी या तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. तुमची कौटुंबिक प्रतिष्ठा ही वाढीस लागेल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक कामामध्ये तुमचा वेळ जाईल. नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर एक चांगली संधी तुम्हाला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. काही कर्ज असेल तर ते फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही तुमच्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळण्याची शक्यता नाही. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांना कुटुंबाकडनं चांगलं सहकार्य मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही स्वतःहून पूर्ण कराल. आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ होतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज लोकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यामध्ये तुमचा वेळ जाईल. काही नवीन काम करायचं जर तुम्ही ठरवलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. जनतेचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. मुलांकडनं काही बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील. कुटुंबातील सदस्यांसोबत नात्यामध्ये काही मतभेद होतील. तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही आज कठोर परिश्रम कराल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला जर बँकेकडनं कर्ज घ्यायचं असेल तर आज ते तुम्हाला अगदी सहज मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार फलदायी असेल. जोडीदाराची प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल. त्यांना तुम्ही भेटवस्तू द्याल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पैसे खर्च कराल.
मुलांच्या वाढत्या खर्चामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. तुमचं मन हे उदास राहील. खर्चावरती तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागेल. भविष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या या निर्माण होतील. पालकांची सेवा करण्यामध्ये आज संध्याकाळची वेळ तुम्ही घालवाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढचे रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मध्यम स्वरूपाची फळं मिळतील. तुम्ही तुमच्या एका प्रिय व्यक्तीला भेटाल. तुम्हाला काही महत्त्वाची गुप्त माहिती मिळेल. कोणाच्याही बोलण्याचं मात्र तुम्ही आज वाईट वाटून घेऊ नका. तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. घरातील कामं तुम्ही आत्मविश्वासानं पूर्ण कराल. तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज तुमचे पैसे खर्च कराल. मुलांच्या वाढत्या खर्चामुळे मात्र तुम्ही थोडे त्रस्त व्हाल. भविष्यामध्ये तुम्ही एका मोठ्या कामाला सामोरं जाणार आहात. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढचे रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. मालमत्ता खरेदी करण्याचा तुम्ही जर विचार करत असाल तर फसवणूक होऊ शकते. सरकारी कामं तुमची पूर्ण होऊ शकतात. कोणाच्याही बाबतीमध्ये हस्तक्षेप करणं तुम्ही टाळा. संयमाने केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. कोणाच्याही बोलण्याचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. सरकारी कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची निर्णय घेण्याची क्षमताही सुधारेल. घर किंवा व्यवसायामध्ये निर्णय घेताना बुद्धी किंवा विवेकानं तुम्ही घ्याल. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन निर्णय घेणं मात्र टाळा. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला आज अडचणींचा थोडा सामना करावा लागेल. आई वडिलांच्या आशीर्वादानं नवीन व्यवसाय तुम्ही सुरू कराल आणि त्यामध्ये तुम्हाला चांगले यश देखील मिळेल. तुम्हाला आज आर्थिक लाभ होतील. राजकारणातील लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला नसेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फळ देणारा राहील. तुम्हाला जोडीदाराचं संपूर्ण सहकार्य मिळेल. मुलांच्या भविष्याबाबत निर्णय घेताना पालकांसोबत तुम्ही सल्लामसलत करा. वरिष्ठांकडनं तुम्हाला प्रशंसा मिळेल. कामाचा उत्साह वाढेल. आर्थिक बाजू तुमची मजबूत राहील. घरगुती वस्तूंच्या खरेदीवरती तुम्ही पैसे खर्च कराल. उत्पन्न लक्षात घेऊन तुम्हाला आज खर्च करावा लागेल. भविष्यामध्ये पैशांची चिंता तुम्हाला सतावू शकते. आज राजकारणातील लोकांसाठी दिवस हा चांगला राहणार आहे. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. कोणतंही काम तुम्ही अगदी उत्साहामध्ये पूर्ण कराल. व्यवसायातील विरोध किंवा विरोधक आज पराभूत होतील. आज तुम्हाला एका मोठ्या कुटुंबाकडनं पाठिंबा मिळेल. तुम्ही आज कुठलाही निर्णय घेताना भावा बहिणींचा सल्ला अवश्य घ्या. तुमचं त्यांच्यासोबतचं नातं देखील सुधारेल. आर्थिक दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न नक्कीच तुम्हाला यश देतील. पैशांचा व्यवहार जर तुम्ही करत असाल तर थोडं सावध राहा. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं कौटुंबिक वातावरण हे आनंदी राहील. मुलांकडून तुम्हाला चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. कुटुंबातील कलह संपुष्टामध्ये येतील.
व्यावसायिक लोकांनी कोणावरही विश्वास ठेवू नये. तुमची फसवणूक होऊ शकते. अडचणींना आज तुम्हाला सामोरं जावं लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.